हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे खूप सुंदर आणि स्वादिष्ट असं निंबूचं लोणचं. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो, की निंबू घ्यायचे आहे, एकदम मस्त पिकलेले निंबू. आणि हे अगदी घरच्या झाडाचे तोडलेले निंबू आहेत, ताजे. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून झालं की कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. मी इथे माझ्या अहोंना सांगितलेलं, त्यांनी मला निंबूचे काप करून दिलेत. आणि त्यानंतर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आणि काय करायचे तुम्हाला, इथे मी 3 टेबलस्पून मिरची पावडर घेतलेला आहे, 1 टेबलस्पून हळद आणि 2 टेबलस्पून सफेद नमक आणि 1 टेबलस्पून काळं नमक, असे सगळे मसाले त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते सगळ्या फोडींना लागतील. आणि त्यानंतर तो सगळा मिक्स केलेला मसाला तुम्हाला एका बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे. मी आता सध्याला काय केलं, की नुसतं मुरायला ठेवायचं होतं ना, त्यामुळे प्लास्टिकचीच बरणी वापरलेली आहे. आणि 6 ते 7 दिवस त्या बरणीमध्ये हे सगळं मिक्स केलेल्या फोडी, म्हणजेच मसाल्यामध्ये मिक्स केलेल्या सगळ्या फोडी त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आणि बघू शकता इकडे 6 ते 7 दिवसानंतर निंबूचं लोणचं छान मुरलेलं आहे बघा. आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक स्टीलचं पातेलं. मैत्रिणींनो, स्टीलचं पातेलं किंवा कढाई पण चालेल. आणि स्टीलचं यासाठी म्हणते मी, की निंबूमध्ये असते सिट्रिक ॲसिड आणि त्यामुळे तुमचं ॲल्युमिनियमचं पातेलं खराब होऊ शकतं आणि स्वादही बिघडू शकतो तुमच्या लोणच्याचा. तर सगळं लोणचं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे. आणि जेवढे निंबू तेवढंच साखर घेतलेलं आहे मी इथे. तर जवळपास अर्धा किलो निंबू होते आणि अर्धाच किलो मी साखर ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर साईडला तुम्हाला एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून जिरे घ्यायचे आहे आणि ते हलके भाजून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची. आणि ती पावडरसुद्धा ह्या लोणच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि मिडियम टू लो फ्लेमवरच शिजवत राहायचं, ढवळत राहायचं, मधून खालून लागू शकतं. आणि त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, की जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही आणि एक चासणीसारखी तयार होत नाही, तोपर्यंत ह्या लोणच्याला तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. आणि मला असं वाटलं, की थोडं नमक कमी झालं, त्यामुळे मी काय केलं, की काळं नमक 1 टेबलस्पून आणखी ॲड केलेलं आहे. तर इकडे बघू शकता लोणचं शिजून रेडी झालेलं आहे. रंगसुद्धा छान आलेला आहे लोणच्याला आणि लोणचं शिजून रेडी झालेलं आहे. आणि मी हिंग टाकायचं विसरले होते मैत्रिणींनो, सो मी गरम लोणच्यामध्येच 1 टीस्पून हिंग ॲड केला आणि त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थंड होण्याकरिता साईडला एका बोलमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर एक काचेची बरणी घ्यायची, बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे कोरड्या कापडाने. आणि त्यानंतर सगळं लोणचं त्यामध्ये स्टोअर करायचं आहे. आणि जेवढं जास्त मुरतं ना मैत्रिणींनो हे लोणचं, तेवढंच भारी लागतं, स्वादिष्ट लागतं खायला. मागच्या वर्षीचं लोणचं आत्तापर्यंत माझ्याकडे आहे आणि खूपच टेस्टी झालेलं होतं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील मैत्रिणींनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि टेस्टी बाईट्स होम किचनला व्हिजिट द्यायला विसरू नका. थँक्यू.